आणि आज जर आपण पाहिलं, हा बोलण्याचा विषय नाही हे मला ज्ञात आहे, पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज कोणतंही वृत्तपत्र उघडा, आज खऱ्या अर्थानं आत्महत्यांपासून तर हत्यांपर्यंतची सगळी प्रकरणं आज आमच्या डोळ्यांसमोर आहेत. कारण ना आमची धर्मावर श्रद्धा आहे आणि ना खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या संस्कारांची चाड आहे. ह्या दोन्ही जाणीव नसल्यामुळं खऱ्या अर्थानं आज समाज अधोगतीकडं आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. म्हणून लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर आता सध्या मीडियावरती जेवढी प्रकरणं सुरू आहेत, या सगळ्या मीडियावरच्या प्रकरणांमुळं काही चित्र आमच्या डोळ्यासमोर आलेली आहेत. पण आम्ही खऱ्या अर्थानं याला पाहिलं गेलं तर दोन गोष्टी दिल्या जातात. एक म्हणजे धर्माचा रंग दिला जातो किंवा जातीयतेचा रंग दिला जातो. पण या पुन्हा एकदा एक वाक्य स्पष्ट करेल, हा कोणत्याही जातीला धर्माला लागलेला रोग नाही, हा मानसिकतेचा रोग आहे. आणि जोपर्यंत हा मानसिकतेचा रोग दूर होणार नाही तोपर्यंत या मातीमध्ये स्वराज्य रामराज्य स्थापन होणार नाही. ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे. कारण पुरातन काळापासूनचा आपण अभ्यास करा. आत्ता खऱ्या अर्थानं जर आम्ही पाहिलं तर कालही एक प्रकरण पाहिलं, 8 दिवसाआधीही खऱ्या अर्थानं एका लेकीचे आमच्या 35 तुकडे करून त्या फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले. ही प्रकरणं घडतात कशामुळं? कोणत्याही धर्माला जीवनात कधी दोष देऊ नका. खऱ्या अर्थानं व्यासपीठावरून सांगतो, मी प्रत्येक धर्माचा प्रचंड आदर करणारा माणूस आहे. पण प्रत्येक धर्मामध्ये खऱ्या अर्थानं कोणताही असू द्या, बायबल असू द्या, कुराण असू द्या, आपली भगवद्गीता असू द्या, कोणताही ग्रंथ कधीच कुणाला वाईट शिकवण देत नाही. पण खऱ्या काही जे ठेकेदार झालेले आहेत, हे ठेकेदार मात्र त्याला वेगळे रंग देतात. आणि खऱ्या अर्थानं आज समाज एका अधोगतीकडे जातोय, हे वास्तव आहेत. आणि हे स्वतःच्या धर्माचे ठेकेदार तो टिकवण्यासाठी मग खऱ्या अर्थानं मुलींना पळवण्यासाठी पैसे पुरवतात, खऱ्या अनेक गोष्टींसाठी पुरवतात. पण मला सांगा, या सगळ्यात दोष फक्त खऱ्या अर्थानं जात धर्म याच्या पलीकडे काही आहे का? मीडियाला पैसे हवेत, मीडिया तर फक्त बातम्या फिरवत राहणार. पण कतरी लांब कशाला? आपण आपल्या गावात आपल्या घरात जाऊयात. मला सांगा, फक्त 50 वर्ष मागं जाऊ, फक्त 50 वर्षाच्या मागचा काळ पाहिला तर खऱ्या अर्थानं गावात एकच कोंबडं कुठेही असायचं. आता घरोघरी कोंबडी झाल्यात, वारडात येत. ते तर लय अवघड आहे. कारण लक्षात घ्या, राजकीय लोकांचा तुम्हाला कधीच त्रास नसतो महाराज, कधीच नसतो. ती लोक वाईट असतात हे लोकांनी म्हणण्यात सुद्धा चुकीचं आहे. पण बाजूला जे 50 असतात ना, त्याचा त्रास मोठा असतो. इथं नेमकं तसंच झालंय महाराज. आज जर तुम्ही बारकाईनं पाहिलं, सकाळी 5 वाजता आमच्या घरातली आई उठत होती, बरोबर? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. 5 वाजता उठल्यानंतर घरासमोर शेणाने खऱ्या अर्थानं सारवून घेत होती, त्यावर रांगोळी येत होती. रांगोळी आल्यानंतर सगळ्यात अगोदर जर घरात कुणाची आंघोळ होत होती, त्या आमच्या घरातली आजी होती, त्या आमच्या घरातली आई होती, त्या आमच्या घरातली बहीण होती. सकाळी 7 वाजल्याबरोबर आजी खऱ्या अर्थानं आपल्या नातवंडांना उठवत होती. सुनबाईचं काम सुनबाईला सांगून आपल्या लेकरांना घेऊन बाहेर येत होती. अरे छोटंसं लेकरू असेल तर पाया घेऊन थापडतही होती, डोक्यात त्याच्या तेलही भरत होती. खऱ्या अर्थानं घरात उठलेले आजोबा कपाळावरच्या आपल्या अष्टगंधाबरोबर आपल्या नातवालाही अष्टगंध लावत होते. सकाळची वेळ प्रसन्न, देवपूजेला बसले की नातवाला घेऊन बसत होते. सुनबाई त्यांना चहा आणून देत होती. पण त्यावेळेस खऱ्या अर्थानं सुनबाई सांगत होती, लक्ष ठेवा बरं त्याच्यावर. आता सारखी सांगत नव्हती, बाबा शेजारी बसू, त्यांच्या तोंडातून लाळ गळती, इन्फेक्शन होईल. मम्मा, ते आता नवीन मॉडेल आलंय ना आपल्याकडं, उष्टाची चप्पल घालती आणि घराला निम्या बांध घालती. महाराज, माझं बोलणं वाईट वाटेल, पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तिथून पुढं त्या लेकराला त्या संस्कार, आजीबाबाच्या संस्कारावर घरात बळ मिळत होतं. संध्याकाळी 6 वाजले, आजोबा देवासमोर बसत होते, हातामध्ये ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थानं हरिपाठ असेल हे ग्रंथ घेत होते. लेकराला काहीच कळत नव्हतं, पण बाबांच्या हातात पुस्तके म्हणून तो शेजारी बसून घंटी वाजवत असायचा. आजी मात्र नातवाकडे पाहायची आणि नातवाला सांगायची वा बरं, आणि बाजूला खऱ्या अर्थानं तिथं काहीतरी टाकायची आणि त्यावर आनंदानं बसून राहायची. नातवाकडे आनंदानं पाहायची. अरे नातवानं एक बोबडा बोलला, आईच्या डोळ्यातून खळखळा अश्रू उघडायचं. कारण आईचं खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवरती आजीचं सगळ्यात जास्त प्रेम जर कुणावर असेल ते आपल्या मुलावर कधी नसतं. बाबाचं सगळ्यात जास्त प्रेम जर कुणावर असेल तर त्याच्या मुलावर कधी नसतं. आजोबा आणि आजीचं सगळ्यात जास्त प्रेम घरात कुणावर असेल तर आपल्या छोट्या छोट्या नातवंडांवर असतं. आणि ते नातवंड त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं जीव की प्राण असतात. आणि त्या नातवंडांसाठीही सगळ्यात जवळचे आजीबाबा असतात. पण त्याच आजीबाबांना वृद्धाश्रमाच्या पायरीवर नेऊन ठेवत असू आणि आम्ही 10-10 कोटीचे सप्ते करत असू. अरे खऱ्या अर्थानं तो भगवान येईल का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ती आजीकडे खऱ्या अर्थानं नातवाला आनंदानं शिकवत होती, लेकरं त्यातून स्वयंपूर्ण होत होती. म्हणून तर जर आई घरात काही जर शेजारच्या बाईकडे जाऊन बोलली तर ती लेक
म्हणजे ती नात किंवा तो नातू पळत पळत आपल्या बाबाकडे आणि आजीकडे यायचा आणि आजीला सांगायचा, आजी मम्मी तुझ्याबद्दल असं असं बोलत, हे मम्मी आता आलं, आई तुझ्याबद्दल असं असं बोलत. त्याच्यामुळं आई सुद्धा शेजारी पाजारी जाऊन आपल्या सासऱ्यांबद्दल बोलायची खऱ्या अर्थानं ताकद ठेवत नव्हती. अहो खऱ्या अर्थानं आमची त्या काळातली मुलगी जर पाहिली तर साडीच्या ऐवजी पंजाबी ड्रेस कॉलेजला जाताना घालायला मिळणार म्हणून आनंदी व्हायची. तीच आता खऱ्या अर्थानं पंजाबी ड्रेस सोडावं, पण एखाद्याच्या घरी कीर्तन झाल्यानंतर गेलं ना तर आमची मान शर्मेने खाली व्हावी. अशा शॉर्ट पॅन्टमध्ये जर आमच्या घरातली नात येत असेल आणि आजी जर त्याला हायटेक म्हणत असेल, जी आजी खऱ्या अर्थानं आपल्या लेकराच्या बाजूला बसून त्याला ज्ञानानं स्वयंपूर्ण करत होती, तीच आजी जर आज ज्ञात्वासोबत संध्याकाळी 6 वाजता रिमोटवरून भांडत असेल तर लेकरांचा दोष आहे की घरातल्या आजी आजोबांपासून माता पित्यांचा दोष आहे याचा विचार करा. आज संध्याकाळी आईने जर मालिका पाहिल्याशिवाय आजीला झोप येत नसेल आणि खऱ्या अर्थानं बाबाला संध्याकाळी ते व्हॉट्सअप आणि फेसबुक जर चालल्याशिवाय जर आज खऱ्या अर्थानं आराम मिळत नसेल तर लेकरांनी दुसरं काय करावं? त्या आईबापांचं सोडून द्यावं. आईबाप खऱ्या अर्थानं आज आईबाप राहिलेच नाहीत, कारण आईबापांच्या हातामध्ये संध्याकाळी 12:30 वाजेपर्यंत आई व्हॉट्सअपला ऑनलाईन आहे, तर तो बाप संध्याकाळी 11 वाजेपर्यंत मोबाईल सोडायला तयार नाही. तुम्ही फक्त एक दिवस ज्ञानेश्वरी हातात घ्या, लेकरं ज्ञानेश्वरी घेतील, तुम्ही मोबाईल घेताय. म्हणून आज महाराष्ट्रात 10-10, 20-20, 50-50 हजार रुपये देऊन आमच्याकडे केसेस येतात की महाराज आमच्या लेकराच्या हातातला मोबाईल सोडवायचा आहे. पण मोबाईलमध्ये लेकरं सोडवण्यासाठी आम्ही काय खऱ्या अर्थानं तुम्ही आम्हाला पैसे द्याल, आम्ही 2 ट्रिक सांगू, तुमचं काम होऊन जाईल. पण यासाठी 1ही रुपया खर्चाची गरज नाही आणि आम्ही जे सांगणार आहे तेच आज तुम्हाला सांगतो. फक्त संध्याकाळी तुमच्यापैकी कोणी मोदीचा पी आहे का? राहुल गांधींचे कोणी पी आहेत का? बुवा ज्यांना दिवसात 1000 फोन येतील. मग मला सांगा संध्याकाळी 7 पासून तर रात्री 10 पर्यंत असं मोबाईलवर काय आहे तुमच्या? फक्त 15 दिवस एकच गोष्ट करा, तुमच्या हातातला जो मोबाईल आहे संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत फक्त आईनी, वडिलांनी, आजीनं, आजोबांना हातात घ्यायचा नाही. एवढं फक्त 10 दिवस पाळा. 11व्या दिवशी जर तुमच्या लेकरानं मोबाईल मागितला ना तुमच्याकडं तर खऱ्या अर्थानं कोरडे महाराजांना कधी फोन करा, या मार्गे जाताना तुमचं पाकीट तुमच्या हातात देऊन जाईल. गादीवरून शपथ घेतो. विठ्ठल कारण लक्षात घ्या महाराज, आज ही अशी प्रकरणं होण्यामागची जर कोणती कारणं असतील तर घरातून संस्कारांचा अभाव आहे. आज मुलींना खऱ्या अर्थानं घरात ज्यावेळी माता पित्यामध्ये वाद होतात ना, ज्यावेळी घरामध्ये भांडणं होतात ना, त्यावेळी उमलणाऱ्या वयामध्ये, कारण सायकोलॉजी असं सांगते वयाच्या 16 आपल्याकडे एक जुन्या काळातल्या, आता व्यासपीठावर म्हणून नाही, मी म्हणतही नाही, फक्त शब्द विषय समजावं म्हणून उच्चारतो. जुन्या काळात एक लावणी होती आपल्याकडे, ती फक्त लावणी नव्हती, 16वं वरीस धोक्याचं. याचं कारण असं होतं की मेडिकल सायन्स असं सांगतं की पुरातन काळामध्ये म्हणजे जुन्या काळामध्ये आपल्याकडं मुलांमध्ये शारीरिक बदल म्हणजे हार्मोन्स चेंज होण्याचा जो कालखंड होता तो वयाच्या 16व्या वर्षी होता. नंतर मीडियाचा प्रभाव वाढला, तो कालखंड आता आपल्या विज्ञानाच्या पुस्तकात 14 वर्षाचा सांगितलाय. किती? पण जर आपण आज लहान मुलांची मानसिकता तपासली आणि सायकोलॉजी समजून घेतली तर आज मुलांमध्ये शारीरिक बदल होण्याचा जो कालखंड आहे तो वयाच्या 11व्या वर्षापर्यंत येऊन पोचला आहे. आणि 11व्या वर्षाच्या मुलाला जर हार्मोन्स बदल होताना घरात मित्रत्वाचं, प्रेमाचं वातावरण मिळालं नाही, तो आपल्या मित्रांमध्ये जाऊन बसतो, तो आपल्या मैत्रिणींमध्ये ती जाऊन बसते आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त व्हायला सुरुवात होते. एखादी मुलगी घराच्या बाहेर पडली ना, आज खऱ्या अर्थानं आम्ही असं म्हणतो, पण खरं तुम्ही कधी वाचले का एखाद्या मुस्लिम ताईवरती अत्याचार झाला? बातमी आहे. वारंवार हिंदू मुलींवरती अत्याचार होतात, हे धर्माचं नाही. तर आज आपल्या घरामध्ये काही गोष्टी बदलल्यात. आज आईलाच अभिमान वाटतो मुलीनं शॉर्ट कपडे घातली तर. एखादी मुलगी ज्यावेळेस आम्हाला विचारते ना की महाराज खऱ्या अर्थानं तुम्ही जातीयता पाळता का, धर्म धर्म म्हणता, मग आम्ही खऱ्या अर्थानं इतर धर्मात लग्न केलं, तुम्ही ओढ विचाराचे आहात का? लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही धर्मात लग्न करा, कोणत्याही जातीत लग्न करा, आम्हाला त्याच्याशी कर्तव्यही नाही हो. पण हात जोडून तुम्हाला आज एक विनंती करतो, जर तुमच्या मातापित्यांची संमती असेल ना तर तुम्ही कोणत्याही धर्मात लग्न करा, कोणत्याही जातीत लग्न करा. कोरडे महाराजांना हा सांगण्याचा अधिकार नाही. पण ज्या मात्या पित्याने उभं आयुष्य तुमच्यासाठी जाळलंय, अरे तुमच्या बापाला गाव सांगायचं अरे तू भिकारी आहेस, तरी तो बाप मात्र सांगत होता लाख मी भिकारी असेल पण माझ्याकडे 2 हिरे आहेत, माझे 2 रत्न आहेत जे खऱ्या अर्थानं माझ्यासाठी श्रीमंतीचा नाज आहेत. पण
तीच रत्न लेक पळून गेल्यानंतर काळी पडत असतील तर त्या बापानं तोंड दाखवावं कसं? मग त्या बापाला जर खऱ्या अर्थानं मान्य असेल तर खऱ्या अर्थानं कोरडे महाराजांनाही ती गोष्ट मान्य असेल. नाही तर माझ्या बहिणींना हात जोडून सांगतो, अहो खऱ्या अर्थानं धर्मात लग्न करावं असं का म्हटलं जातं? प्रत्येक धर्माच्या संज्ञा वेगळ्या आहेत, प्रत्येकाचं राहणीमान वेगळं आहे, प्रत्येकाचे आचार विचार वेगळे आहेत आणि आपल्या मुलीला त्रास होऊ नये, त्या आचार विचारांच्या बाहेर चौकटीच्या बाहेर जाऊ नये. कारण लग्न करताना फक्त प्रेम दिसतं. आता 15 दिवसापूर्वी माझ्यासमोर आलेली एक केस अशी होती की मुलीचं लग्न करताना मुलीनं वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं, पुणे जिल्ह्यातली केस आहे. मुलीनं सांगितलं मी माझ्या आईवडिलांना ओळखत नाही, यांच्याशी माझा कुठलाही संबंध नाही. मुलीसमोर मातापित्यांनी हात जोडले, मुलगी ऐकायला तयार नव्हती. लग्न तिनं पळून जाऊन केलं आणि होऊ नये असं घडलं. नंतर फक्त 3च महिन्यानंतर त्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला, मुलगा जागेवर गतप्राण झाला. सासऱ्यांनी मुलीला सांभाळायला नकार दिला, मातापित्यांपासून मुलगी दूर गेली होती आणि शेवटी परत ती मुलगी धावत आली. आत्महत्या सोडून महाराज पर्याय राहिला नाही, कारण आता मी खऱ्या अर्थानं कुणाचीच राहिले नाहीत. खऱ्या अर्थानं मातापित्यानं त्या बापानं पुन्हा आपल्या लेकीला घरी नेलं, कारण तो बाप होता. पण त्याच बापाला खऱ्या अर्थानं जर आम्ही दुत्कारून एखाद्या मुलामागे पळून जाणार असू, तुम्ही माझ्या बहिणीनं कितीही परमार्थ करा, तुमच्या जीवनात भगवंत तुम्हाला कधी भेटणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. म्हणून मला पुन्हा सांगेल, माझं कीर्तन पटलं नाही हरकत नाही, पण आज खऱ्या अर्थानं जाताना एकच शपथ घ्या, आपल्यामुळं आपण सासरी असताना किंवा आपलं लग्न करतानाही आपल्या मातापित्याची मान आपल्यामुळं खाली होणार नाही. एवढे फक्त जपा, आपला धर्म जपा. जर आपण आपला धर्म जपू शकलो तर अशी प्रकरणं घडणार नाहीत. हे सुद्धा सगळ्यात मोठं वास्तव आहे. मग कोणीही खऱ्या अर्थानं तुम्हाला पैशाची लालूच असू द्या, कोणतीही असू द्या, दाखवू शकत नाही ज्यावेळी आम्ही आमचा धर्म पाळतो. पण आज आमच्या घरातल्या मुळात चुलीपासून हा धर्म आम्ही विसरत चाललो आहे. म्हणून तर खऱ्या अर्थानं पुढची पिढी बदलत चालली आहे. पिढीला दोष देऊ नका, मागच्या पिढीनेही थोडा बदल करा. कारण तुकोबार आहे, धन्यता मात्या पित्याला देतात, कारण मात्या पित्याच्या संस्कारावरती हे साम्राज्य उभं राहत असतं. आणि कधीतरी आपण आपल्या लेकरांना असं घडावं की समाज म्हणेल, धन्य हे उस माँ की कोख जिसने ऐसा बेटा या बेटी पैदा किया. असं ज्या दिवशी आयुष्य घडलं, तुमच्या जीवनातला सफल माता पिता खऱ्या अर्थानं रूपी परमार्थ, कारण मातृधर्म हेच आम्हाला सांगतो, पितृधर्म हेच आम्हाला सांगतो, तो पाळावा लागेल. आपला धर्म आपल्याला जपावा लागेल. आणि ज्या दिवशी आपण आपला धर्म जपला ना, खऱ्या अर्थानं कोणतीही असू द्या, तुम्हाला तुमच्या घरापासून तुमच्या कुटुंबापासून दूर करू शकत नाही. कारण लग्न करताना लव्ह मॅरेज करू नये असंही मी म्हणणार नाही, पण केल्यानंतर तुम्ही तुमच्या मातापित्यापासून कायमची तुटले जाता. आणि तुमच्यावर वेळ जर कोणती आली ना, तुमचे मातापिता शेवटी धावून येतात. अशा हजारो नाही लाखो उदाहरणं या सृष्टीत आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण त्यासाठी घरापासून बदल होणं काळाची गरज आहे. आणि आणखी एक हात जोडून सांगतो, सध्या इकडल्या भागात एक मानसिकता निर्माण झाली. सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली दिल्या जात का तुमच्या का बरं आहे? कायचं बरं आहे महाराज? आता 35चे 35 नवरदेव 4-5 इथं बसलेत, तो खऱ्या भांडारा पाहिला तरी उठून उभा राहतो, आपल्याच अंगावर पडतो काय? सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली दिल्या जात नाही, याचं एकमेव कारण सध्या आमचा शेतकरी बापच आपल्या मुलांना असं सांगतोय की बाळा 3000 पतपिढीत काम कर, पण शेतीकडे येऊ नको, शेतीत काहीच नाही. आणि शेतीत जर काहीच नाही तर कोरोनात सगळे भिकेले लागले. पण लक्षात ठेवा महाराज, माझा बुक्का लावणारा माझा शेतकरी बाप, खांद्यावर रूम न घेणारा माझा शेतकरी बाप मात्र हक्कानं आजही ऑडी बुक करायची ताकद ठेवू शकतो. हे खऱ्या अर्थानं या काळ्या आईनं दिलेलं खऱ्या आमच्यासाठी सोनं आहे. कारण जगाच्या पाठीवर अध्यात्मशास्त्रामध्ये जर तुमचं माझा सांभाळ करणारा कोण असेल ती म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आहे. जर काळ्या आईमध्ये या पोटाची भूक भागवणारी माऊली कोणती असेल ती म्हणजे माझी काळी माई आहे. आणि खऱ्या अर्थानं आयुष्याच्या मार्गावर योग्य मार्ग दाखवणारी जर कोणती माई असेल ती माझी संत माई आहे. आणि या सृष्टीत तुम्हाला आम्हाला आणणारी आमची जन्मदाती माई आहे. आणि या 4 माईंचा जर सांभाळ केला, भगवंताकडे जाण्याची गरज नाही, तो तुमच्या घरी धावत आल्याशिवाय राहणार नाही. कारण भगवंताला सुद्धा माईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह या सृष्टीच्या पाठीवर कधी आवडताच आला नाही. म्हणून खऱ्या अर्थानं त्या माईची सेवा करा, त्या वडिलांची सेवा करा, आयुष्याचं सोनं होईल एवढंच या ठिकाणी मागतो. खऱ्या अर्थानं 10:05 झालेली आहे. आणि संप्रदायाच्या दंडसंहिते आधारे वक्त्यानं वेळेचं भान पाळणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. तसं अजूनही मी तुमचा 1 तास घेतला असता, पण मी इथं बोलतोय थंडी खाली वाढत चालली आहे. म्हणून खऱ्या अर्थानं भले थंडी वाढत असेल डबल स्वेटर घाला, पण दिलेल्या विचारांची उष्णता मात्र आजच्या दिवशी कमी होऊ देऊ नका. हा हिटर खऱ्या अर्थानं 2 तास या ठिकाणी सांगितला आहे, तो मनामध्ये प्रज्वलित ठेवा.